श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे अस्सल खानदेशी पंक्तीतली, स्पेशली पंक्तीतली गोटलेली वांग्याची भाजी. त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत वांगे घेतलेले आहेत. बघा असे छान वांगे आपण चिरून धुवून घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत आपण. आणि आपण डायरेक्ट आता कृतीच करूया. यासाठी पूर्वतयारी म्हणून एक वांगे आणि आपण काय करणार आहोत की एक वाटण तयार करून घेऊया. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाच्या 2-4 किंवा 5-6 पाकळ्या आणि थोडंसं अद्रक असं याचं आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. ते लागणार आहेत आपल्याला. आणि बघा आपण छान कढईमध्ये तेल गरम झालेलं होतं, त्याच्यामध्ये आपण घातली होती मोहरी झाली होती तडतडली, आपण त्याच्यात घातले आहेत वांगे. आणि आता बघा मस्त तेल खूप छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते वाटण घालूया हिरव्या मिरच्यांचं आणि हे छान होऊ देऊया. बघा असं छान झालं. 2 ते 3 मिनटं आपण याला छान परतून घेऊया. बघा तेल मस्त गरम झालेलं आहे आणि छान परतलं की आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे वांगे घालूया. अशा पद्धतीने बघा मस्त वांगे. आणि त्याच्यावर घालूया आपण आता थोडे मसाले. आपण घातलेली आहे हळद, घातलेली आहे आपण. त्यानंतर आपण घातलेले धने पावडर आणि त्याच्यानंतर आपण थोडं याला पुन्हा एकदा परतून घेऊया. मस्त असे या भाजीचा रंग असा हिरवागार होतो, कारण आपण त्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे हिरवं, जसं कढीपत्ता आणि कोथिंबिरीचं. वांगे देखील हिरवे आहेत आणि हिरवीच भाजी होती ऑलमोस्ट. आणि मस्त होणारी भाजी एकदम. आणि आता मग झालं हे थोडं परतून आपण हिला थोडा वेळ झाकून ठेवूया. 5 ते 10 मिनटं. 5 मिनटं किंवा हे का आपण, कारण आपल्याला याला ना घोटून घ्यायचं आहे, तर वांगे ना छान शिजायला हवं. जसं मी सांगितलं तुम्हाला खानदेशी पंक्तीतली सुरुवातीला जसं सांगितलं, म्हणजे खानदेशात जर तुम्ही गेलं, जसं जळगाव किंवा भुसावळ या साईडला तुम्ही गेला तर लग्न समारंभ जरी असले ना तर तिथे पंक्ती लागतात, पंक्तीच बसतात आणि पंक्तीमध्ये ही भाजी असते. ही भाजी पोळ्या किंवा बट्टी असते सोबत. बघा मस्त भाजी होते. त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपण गरम पाणी घालणार आहोत वांगे शिजायला. आणि पंक्तीमध्ये काही मेनू असतो की त्याच्यामध्ये वरण असतं. वरण, बट्ट्या, पोळ्या किंवा अशा प्रकारे पंगत असते पूर्ण. आणि बघा आपली छान भाजी शिजते आहे मस्त. आणि आपण पुन्हा गरम पाणी घातलं, थोडं झाकून ठेवूया. बघा ऑलमोस्ट आपले वांगे शिजलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत मीठ आणि थोडा काळा मसाला. आणि आपण याला पुन्हा मिक्स करून घेऊया. बघा वांगे तरी दिसत आहेत ना. आणि आपण ही म्हणजे घोटलेली, म्हणजे आपल्याला शेवटी या भाजीला ना रवी लावून घ्यायची. इतकी टेस्टी भाजी होते ना खरंच, खूप छान. आणि आपण या भाजीसोबत करणार आहोत बट्ट्यांचाही बेत केलेला आहे. बघा ऑलमोस्ट आपली भाजी रेडी आहे. शेवटी आपल्या या भाजीला लावायची आपल्याला रवी. अशा प्रकारे रवीने छान आपण या भाजीला घोटून घेणार आहोत. बघा हलक्या हाताने आपण आधी घेऊया, जसं होईल तशा प्रकारे. आणि बघा छान अशा प्रकारे आपल्याला ही भाजी घोटून घ्यायची आहे, तरच आपली ही याचं नाव आहे वांग्याची घोटलेली भाजी. बघा तरी पण सुटली आहे बरं भाजीला मस्त एका साईडने. आणि मस्त म्हणजे शिजलेली आहे आपली भाजी. बघा किती छान क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे भाजीचं. म्हणजे तोंडात पाणी सुटलेलं आहे लिटरली. अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी आहे. आपण गार्निश करूया मस्त छान कोथिंबिरीने. आणि इतकी छान चमचमीत होणारी भाजी आहे नाही ही, खूपच छान. आणि आपण झाली आपली भाजी ऑलमोस्ट. आपण जरा वेळेला झाकून ठेवूया आणि मस्त 30 सेकंदामध्ये आपण काय करूया, बट्ट्या देखील तळून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण छान बट्ट्या आपण शिजवलेल्या आहेत, वाफवलेल्या आहेत आणि आपण या तळून घेऊयात. मस्त छान कुरकुरीत बट्ट्या. आणि मग त्याच्यामध्ये गोड पदार्थ पण असतो. बट्ट्यांवर छान तूप आणि गूळ पण देतात. तर पंक्तीची तो खूप मस्त मजाच येते तिथली. आणि बघा छान आपण अशा बट्ट्या तळून घेऊया कुरकुरीत. आणि आता बट्ट्या पण तळून झालेल्या आहेत, आपण त्या काढून घेऊया आणि मस्त ताट वाढायला घेऊया. बघा मस्त दिसतात ना लाल सोनेरी बट्ट्या. चला आता ताट वाढा. निंबू वाढलेलं आहे आपण ताटामध्ये. सोबत ठेवलेली वांग्याची भाजी आणि वरण ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण घालूया ताटावर, वाढूया बट्ट्या.
पुष्कळ बट्ट्या बट्ट्या हा मस्त हेवी होतो प्रकार म्हणून निंबू खूप इम्पॉर्टंट आहे यावर. आणि आपण काही बट्ट्या अशा छान चुरून पण घेतलेल्या आहे आणि त्याच्यावर मस्त गूळ आणि तूप घालूया आणि काय मस्त ताट रेडी आहे. खानदेशी पंगत गूळ घातलेला आहे आपण आणि त्याच्यावर घालूया थोडं तूप. अशाच प्रकारे पंक्तीचं मेनू असाच असतो, बस ते केळीच्या पानावर किंवा पत्राईमध्ये वाढतात. आणि बघा आपलं ऑलमोस्ट तर तूप आपण वरणावर देखील तूप वाढलेलं आहे. मस्त झालेली भाजी. तुम्ही पण ही भाजी करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि खानदेश किंवा भुसावळ साईड किंवा जळगाव साईडला तुमचे कोणी मित्र असेल तर तुम्ही लगेच फ्रेंडशिप करा आणि त्यांच्या समारंभामध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि अशा पंक्तीमध्ये बसून या अशा प्रकारच्या जेवणाचा आनंद घ्या. खूपच आवडेल. खूप छान एक्सपिरियन्स असतो. आणि एक असा जे लोक शहरात राहतात त्यांना तर खूप छान वाटतं तिकडे जाऊन. चला, श्री स्वामी समर्थ.